नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आधुनिक पद्धत आलेली आहे. आधुनिक यंत्रसामुग्री आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या आधुनिक यंत्रसामुग्रीनं जरी आपलं कष्ट कमी केलं असलं तरी ज्या आपल्या वंशजांनी राजांनी पंजांनी जी कामं केलेली आहेत त्या कामानं देखील त्या काळी आपलं काम कमी करण्याचं, कष्ट कमी करण्याचं मोलाचं काम त्यांनी त्यावेळी केलेलं होतं. अशाच आज्या पंजांनी केलेल्या कामाचं कौतुक आपण या कवितेच्या माध्यमातून करणार आहे. इयत्ता 6वी मराठी या विषयातील माझ्या आज्यानं पंजानं ही कविता गीत स्वरूपात आपण म्हणणार आहोत. तर चला जाणून घेऊया ही कविता. माझ्या आज्यानं पंजानं, माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या यसनी, तुझ्या मातल गोरपे तवा करती पेरणी, तवा करती पेरणी. माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोपनी, तवानी मान चालते तुझ्या रानाची राखणी, तुझ्या रानाची राखणी. माझ्या जन पंजान रोज बळली चराट, पाट भरून व्हायची तुझ्या रानातली मोठ, तुझ्या रानातली मोठ. माझ्या जन पंजान रोज इनल्यार बाजा, येतो धमून रे घाळ्या पाट टेकवी तू राजा, पाट टेकवी तू राजा. माझ्या जन पंजान रोज लोळवल्या कान्या, तुझ्या दुबत्या म्हशीला रात्र बांधया दावण्या, रात्र बांधया दावण्या. माझ्या जन पंजान पोर घातली सावला, कष्ट कल्याच्या विण्याला दिस सोनियाचा आला, दिस सोनियाचा आला. मित्रांनो, पूर्वीच्या काळी देखील काही लोकांनी जरी कष्ट पडत असलं तरी कष्ट करून आपल्या मुलांना शिकवण्याचा जो ध्यास घेतलेला होता, तो ध्यास घेतल्यामुळेच आज अनेक तळागाळातील लोकांच्या मध्ये शिक्षणाचं महत्व त्यावेळी अधोरेखित झालेलं होतं आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आधुनिक जीवनामध्ये जी यंत्रसामुग्री निर्माण झाली, ही यंत्रसामुग्री त्या लोकांनी मुलांना शाळेत घातलं म्हणून झाली. कष्ट करून देखील त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याचं कधी थांबवलं नाही. अशा आज्या पंजांच्या कर्तृत्वाला आपण सलाम करूया. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.